आपण शहापूर ते मुंबईला जे आदिवासींचं उलगुलान आहे, शहापूर पासून 14 तारखेला आपण पायी उलगुलान सुरू केलं. ते आज आपलं ते मंत्रालयावरती धडकणार होतं, आज धडकलं खरं म्हणजे. तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सहकार्याने आज हे आपलं उलगुलान या मंत्रालयावरती धडकलं आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला चुकावं लागलं. मंत्रालयामध्ये मीटिंग लावली, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये. थोडा उशीर झाला. मुख्यमंत्र्यांना ते उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम तिकडे जायचं होतं, परंतु तरी ते आपल्याला वेळ देणार आहेत. परंतु त्यांचे जे सचिव आहेत शेखर परदेशी साहेब, त्यांची भेट झाली आमची. त्यांच्यापर्यंत आधीच निवेदन पोहोचलेलं होतं आमचं. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आदिवासी जमातीमध्ये 45 जमाती होत्या, त्याच्यातून 2 नामशेष झालेल्या ती आता 45 जमाती आता अस्तित्वात. परंतु 45 जमातीमध्ये धनगर असू द्या, बंजारा असू द्या, कोणत्या जातीला आरक्षण दिलं जाणार नाही. आदिवासी एकजुटीचा. परंतु मराठा ओबीसी संघर्ष लावून दिला या लोकांनी, हिंदू मुस्लिम संघर्ष लावून दिला, धनगर आदिवासी संघर्ष लावला, बंजारा आदिवासी संघर्ष लावला. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारनी, शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी आरक्षणाच्या नावाकरती राजकारण करायचं षडयंत्र उभं केलं आणि मणिपूरमध्ये आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर जाळण्यात आलं. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्यात भांडणं लावून, आपल्या आपल्यात झगडे लावून दंगली घडून आणण्याचा प्रयत्न हे गेंड्याच्या कातडीचं सरकार करत होतं. परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या उलगुलानच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या सरकारला झुकावं लागलं. आदिवासी विकास मंत्र्यांना पण भेटलो. आदिवासी विकास मंत्र्यांचं आम्ही रेकॉर्ड करून आणलं. त्यांनी सांगितलं, बंजारा असू द्या, धनगर असू द्या, कोणालाही आरक्षण दिलं जाणार नाही. आम्ही 2017ला जो GR दिलेला TRT आणि त्याच्यात सगळं दिलेलं आहे. TRTच्या GR मध्ये बंजारा जात ही आदिवासींचे विकास करत नाही. तरी बंजारा जात ही अफगाणिस्तानातून व्यापार करण्यासाठी भारतात आली. हळूहळू ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. मराठवाडा विदर्भात त्यांनी वास्तव्य. अजून ते भटकतात. हे भटके, हे व्यापारी लोक भटकत भटकत आपल्याकडे थांबले आणि अफगाणिस्तानातला बंजारा म्हणतो, आम्हाला हैदराबादच्या गॅजेटवरती आरक्षण द्या. ते बोलणारच, कारण त्याचा बाप निजाम होता अफगाणिस्तानवाल्यांचा. निजामाचा हैदराबादची गॅजेटची ते मागणी करणारच ना. त्यामुळे हा भारत देश संविधानावरती चालतोय, पण त्या गॅजेटवरती चालत नाही आम्ही त्यांना सांगितलं. आणि गॅजेटच्या माध्यमातून कोणालाही न्याय मिळणार नाही. तो जारंगे पाटील असू द्या, कोणी असू द्या, गॅजेटचं फक्त त्यांना गाजर दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकजुटीने, ताकदीने, एक दिलाने असंच संघटित राहिलं पाहिजे. आज आपल्या उलगडमुळं बऱ्याच लोकांनी, नेत्यांनी मुलाखती दिल्या की आदिवासीचं आरक्षण कोणाला दिलं जाणार नाही आणि बंजाराचा पूर्ण अहवाल केंद्र सरकारकडून आहे आणि केंद्र सरकार यांना मान्य करते. त्यामुळं पण आपण या मोदी, फडणवीस, अमित शाह, शिंदे, अजित पवार सरकारवरती विश्वास ठेवायचा. रात्रीतून झोपेत असताना काही पत्र काढून देतात आणि आपल्याला दंगली करण्याचं खरंच नाही. त्यामुळे आपल्याला जागृत राहावं लागणार आहे. त्यांनी शब्द दिलेला आहे, बघू आपण. आणि आपण जोपर्यंत जिवंत आहेत, राघोजी भांगरेच्या विचारधाराचे, बिरसा मुंडाच्या विचारधाराचे, राया टाकायच्या, नाग्या काचुराच्या विचारधाराचे कार्यकर्ते,
बंडकरी जिवंत आहेत, आपली विचारधारा त्याची जिवंत ठेवायचं काम करतोय. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाला आरक्षण मिळणार याच्या छातावरती बसण्यासाठी आलो होतो आपण. आज त्यांचा नरळीचा कोट घेऊन त्याच्या तोंडातून सगळं बाहेर उपटून आणलेलं आपण. त्याच्यामुळे हा विषय झाला. धनगर बंजाराला कधी आरक्षण मिळणार नाही. दुसरा विषय आहे, छोटा बिंदू आहे, त्याचा विषय मार्गी लागतोय आता आपला. एसआचे काही मुद्दे त्याचे बी काढले त्यांनी. आपण सांगितलं सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल निघे, निकाल जेव्हा द्यायचा तेव्हा द्या, परंतु त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही. 6 जुलै 2017च्या माध्यमातून बोलणं झालं बोगस आदिवासी बळकट जागा खऱ्या आदिवासी भरण्यात यावा. आदिसंख्येत पदाचा विषय झाला. जेवढे आपल्या मागण्या होत्या सगळ्यांची सकारात्मक चर्चा झालेली, परंतु सकारात्मक आश्वासन मिळून सकारात्मक आपल्याला गाजर मिळून त्याचा उपयोग नाही. परंतु आज आपलं आंदोलन यशस्वी झालंय आणि सरकार झुकलंय. आपलं आरक्षण कोणाला देणार नाही, आपण जिंकलो. त्यामुळं